ट्रिपल ए स्पिरिच्युअलिटीमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। आज मी स्वामीनारायण या संस्थेबद्दल बोलणार आहे। स्वामीनारायण संप्रदायाचे मुख्य प्रवर्तक, मुख्य संस्थापक आहेत महाराज स्वामीनारायण उर्फ सहजानंद स्वामी। यांनी या संस्थेची स्थापना केली। तसं पाहिलं तर ह्या संस्थेचे अनुयायी संपूर्ण विश्वभर व्यापलेले आहेत, पसरलेले आहेत। अहमदाबाद इथे अक्षरधाम एक जागा आहे, अक्षरधाम म्हणून एक ठिकाण आहे। त्या ठिकाणी स्वामीनारायणचं एक सुंदर मंदिर आहे। त्या मंदिराच्याच वास्तूला अक्षरधाम हे नाव दिलेलं आहे। फार सुंदर वास्तू आहे, फार सुंदर मंदिर बांधलेलं आहे। मन अगदी प्रसन्न होऊन जातं। त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं। तिथली स्वच्छता, टापटीपपणा, स्वामीनारायणांची मूर्ती, प्रसन्न मूर्ती। स्वामीनारायण हे विष्णूचा अवतार असं हे साधक मानतात। स्वामीनारायण हेच त्यांचे भगवान। या संस्थेचे जितके साधक आहेत ते स्वामीनारायण प्रभूंनाच भगवान मानतात। तसंच या संस्थेची अनेक सेवा प्रकल्प चालू आहेत, सेवेचे उपक्रम चालू आहेत। तुमचा आरोग्य विभाग असो, आरोग्य सेवा असो, शैक्षणिक सेवा असो किंवा इतर संस्कार वर्ग असो, गावागावांमध्ये जिथे गरज आहे सेवेची अशा खेडोपाडी ही संस्था पोचलेली आहे। फार सुंदर सेवा चालू आहे। अनेक महिलांना रोजगारासाठी प्रशिक्षण दिलं जातं। आर्थिकदृष्ट्या सक्षम, स्वयंपूर्ण बनवलं जातं। त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो। कारण भक्ती आणि साधनेबरोबर जनसामान्यांची सेवा ही त्या जोडीने झाली पाहिजे असं ही संस्थेची मान्यता आहे। त्याचं कारण असं आहे, जर आपण दुसऱ्याची सेवा करू तर त्याच्या बुद्धीपर्यंत, त्याच्या हृदयापर्यंत आपला विषय पोचतो, म्हणजे आपली साधना पोचते, आपली संस्था पोचते। त्यासाठी सेवा हे प्रखर माध्यम आहे, एक प्रभावी माध्यम आहे। अशा प्रकारे विशेषतः गुजरातमध्ये तुम्ही पाहाल तर गुजरातच्या खेडोपाडी ही संस्था पोचलेली आहे। महाराष्ट्रातील अनेक खेडोपाडी, दादर येथे त्यांचं एक सुंदर मंदिर आहे, स्वामीनारायण प्रभूंचं मंदिर आहे। दादर स्टेशनच्या शेजारी पूर्वेला खूप सुंदर मंदिर आहे। स्वामीनारायण संप्रदायाचे साधक साधारणतः बाह्य रूपाने कपाळी उभा गंध लावतात। जसे वैष्णव लोक गंध लावतात त्याप्रमाणे त्यांचा एक उभा गंध असतो, मध्ये कुंकवाचा टिळा असतो। असे साधक पाहिले तर आपण जरूर समजायचे की स्वामीनारायण संप्रदायाचे साधक आहेत। आज समाजातील अनेक विद्वान, अनेक सुशिक्षित, अनेक चांगल्या हुद्द्यावरील माणसं या संस्थेशी जोडली गेली आहेत। या संस्थेच्या माध्यमातून सेवेमध्ये उतरलेली आहेत, सेवेचं कार्य करत आहेत। डॉक्टर्स असतील तर मोफत आरोग्य सेवा पुरवली जाते, त्या आरोग्य सेवेचं काम करतात। टीचर्स असतील तर संस्कार वर्ग चालवणं, शैक्षणिक सेवा पुरवणं, अशा प्रकारे हे सेवा करतात। समाजातील अनेक लोक जोडले गेले त्या संस्थेशी। या संस्थेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी चांगले कार्य सुरू आहेत। तुम्हालाही जर वेळ मिळाला तर जरूर अहमदाबाद इथे जा आणि अक्षरधाम ही जी मंदिर आहे, ही जी जागा आहे, सुंदर मंदिर आहे, पवित्र मंदिर आहे, मन प्रसन्न होऊन जातं। फार सुंदर आहे मंदिर, अगदी मन साफ शांत होऊन जातं। आपणही एकदा अहमदाबादला भेट द्या आणि आणखीन तुम्हाला ती माहिती मिळेल स्वामीनारायण संस्थेची। ट्रिपल ए स्पिरिच्युअलिटीला आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला पाठवा। धन्यवाद।